नमस्कार मित्रांनो, मी ओमकार अभ्यंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि आज 26 जानेवारी तर तुम्हाला माहिती आहे आज काय असेल. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, 26 जानेवारी ही तारीखच म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी आणि ही तारीख कोण विसरू शकत नाही. तर आज आहे 26 जानेवारी, रिपब्लिक दिवस. तर सर्वांना हॅप्पी रिपब्लिक डे आणि हॅप्पी रिपब्लिक डे. परत बघू शकता मित्रांनो, मी आज लवकर उठलो आहे, तयार वगैरे झाले बघू शकता. कारण आमच्या सोसायटीमध्ये पण रिपब्लिक दिवस म्हणजे सेलिब्रेशन केला जातो. तर लवकर वगैरे उरकून काम वगैरे आवरून तर झालं की रात्रीच आवरली होती. कारण आज मला म्हणजे ठरवलंच होतं मी. तर उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे अजून काही केला नाही मित्रांनो, कारण लवकर असतो तो कार्यक्रम. त्यामुळे पहिला कार्यक्रम निपटून झाला की मग बाकीचं बघता येईल हळूहळू. तर चला, जास्त आता मी तुम्हाला तयार झालेलं दिसत पण असेल. तर मी व्हाईट ड्रेस घातला आहे. तर तिरंग्यामधला हा मधला कलर आहे व्हाईट. तर मी व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे. तर चला, जास्त वेळ नाही घालत आता मी खाली जातो आणि तुम्हाला पण दाखवतो आमच्या इथं कसं सेलिब्रेशन होतं इंडिपेंडन्स डे. तर ॲडव्हान्समध्ये पुन्हा एकदा सर्वांना रिपब्लिक डेचा खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, कमेंट ह्या ब्लॉगमध्ये कमेंट नाही केलं तर बघा. तर चला, पहिलं तुम्ही घर बघू शकता मित्रांनो. रेग्युलरप्रमाणे आपलं घर साफसुथरं आहे, किचन वगैरे आपलं क्लीनच आहे, ते तुम्ही बघतायच आता. व्हिडिओ वगैरे थोडा असतो मित्रांनो पसारा. मित्रांनो, वातावरण बघू शकता किती मस्त आहे. सकाळचं धूप वगैरे पडतं आणि आता वाजल्या सकाळचे 8:45 झाल्यात मित्रांनो. कारण की आता थोड्या वेळाने कार्यक्रम चालू पण होईल. तर चला मित्रांनो, कदाचित झाला असेल, होऊन गेला असेल, मला माहिती नाही मित्रांनो किती वाजता होतो करणं. पण तरी आपण आपल्या अंदाजाने जाऊ आणि तुम्हाला पण दाखवतो. कारण तुम्हाला म्हणलं होतं कालच्याचे मॅच तुम्हाला दाखवल्यात क्रिकेटचा, म्हणजे कालचा नाही सॉरी, कालचा ब्लॉग केला होता. पण मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम आला त्यामुळे तो ब्लॉग अपलोड झाला नाही. पण तरी मी सांगतो की कालच्या मी ब्लॉगमध्ये शूट केलं होतं. काल क्रिकेट मॅच चालू आहे आमच्या इथं कालपासून. तर ती आज समाप्त होणार आहे कारण. तर चला, जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊनच दाखवतो जे काय आहे ते. चला. फायनली मित्रांनो आपण निघालो आहे आता जाण्यासाठी. मला काही खात्री नाही मित्रांनो नक्की कार्यक्रम चालू झाला असेल किंवा संपला देखील असेल. कारण की काय उशीर तर झालेलाच आहे. तसं ते कार्यक्रम वगैरे लवकरच चालू होतं. माझे पप्पा असते ना मित्रांनो, तर माझे पप्पा असते आत्ता तर मी कदाचित परेड बघायला पण गेलो असतो. आर्मी आमच्या इथं म्हणजे जे आळंदी एरिया आहे एवढा पुणे सिटी, तर ह्या एरियामध्ये एवढे आर्मीचे एरिया म्हणजे ऑफिस वगैरे आहे. तर काही काही ठिकाणी परेड पण होतात, विसरतवाडी या ठिकाणी परेड पण होतात. पण आता काय मित्रांनो, तर चला आलो आपण. बघू शकता मित्रांनो सकाळचं ऊन किती मस्त असतं ते. थंडी पण वाजते बरं का, सकाळची असते थंडी. चला जाऊया मित्रांनो, अजून कार्यक्रम झाला नाही. चला पटकन. तर मित्रांनो अजून काय चालू झालेलं नाही आहे. तर खूप लवकर आले, कदाचित 4 झालेत. मला वाटलं झालं पण असं, पण अजून काही झालेलं नाही आहे फायनली. तर तुम्हाला दाखवतो आता. बघू शकता क्रिकेट मॅच सुद्धा होणार आहे फायनल आज. तर तिथं बघा दिसते काय. हॅलो
प्रकारे लोक हळूहळू यायला सुरुवात झालेली आणि कधी लगभग मला वाटते 10-10:30 होऊन जाईल सगळं. तर आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो, कारण की रिपब्लिक डेचा दिवस आहे आज आणि ह्या दिवसाला कोणी विसरू नये. आवर्जून घेणे या कार्यक्रमासाठी. मित्रांनो आता थोड्या वेळाने आपला झेंडा होता. ते जे आहेत ते आमच्या परिसरातल्या नगरसेविका आहेत. आता फक्त मित्रांनो बघू शकता माझ्या बहिणीची रील्स वगैरे बनवतोय. तर अशा प्रकारे माझी बहिणी जी मला सारखीच बोलत असते. तर बघू शकता आता मी तिची रील्स बनवतोय. तिने कपडे देखील घातल्यात. आजचा जो पॅटर्न आहे तोच तिने घातलाय आणि रिंग लाईट वगैरे इथं सेट केले हॉलमध्ये. तर मित्रांनो मग अशाच घरी आलो आणि घरी आल्यानंतर थोडा आराम केल्यानंतर खायचं तर अजून काही नाही मित्रांनो, खायचंय मला. कारण की काय सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे जरा झोप लागून गेली मला. आणि त्यानंतर मग मला दीदीने उठवलं कारण तिला रील्स बनवायचे होते. 12च्या आधी ती रील्स अपलोड करते काय काय. तर मग तिच्या रील्स वगैरे बनवतो. मला मग अशी दाखवलंच ती तयार वगैरे होऊन बसली होती. तर रील्स वगैरे बनवल्या आणि माझ्या पण काही 2-3 रील्स आहेत त्या अपलोड केल्या. मग म्हणलं चला आता आपण काहीतरी खायचं बघूया. खायचं काही मित्रांनो आता मी माझ्यासाठी मॅगी करणार आहे. कारण काय पटकन असं काय होईल ना आता ती मॅगीचे. आणि दुसरं म्हणजे तर दूध किंवा चहा दोन्हीपैकी एक काहीतरी. ब्रेड आहेत घरात, ब्रेड चहा करणार आहे. तर त्यासाठी आता घरात चहा पावडर नाही मित्रांनो, चहा पावडर घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता थोड्या वेळाने घर असं आपलं रिंग लाईट वगैरे तो हॉलमध्ये मांडली होती. तुम्हाला मग दाखवलेच मी. हे रील्स वगैरे बनवायचं म्हणायचं पसारा वगैरे होतोच थोडाफार. तर चला काय हरकत नाही. तुम्ही फक्त मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आणि कमेंट सुद्धा करत नाही मित्रांनो, असं करू नका. कारण काय तुमच्या एका लाईक आणि कमेंट मुळे मला कसा एक नवीन कॉन्फिडन्स येईल आणि नवीन उत्साह येईल. कमेंट बॉक्स मी या साईड मध्ये कमेंट बॉक्स माझा बंद होता मित्रांनो. ना मी कुणाला कमेंट करू शकत होतो ना कुणाच्या कमेंट मला येत होत्या. पण मी काहीतरी खटपट केली युट्यूब वर बघून मी माझ्या स्वतःचा कमेंट बॉक्स चालू करून घेतलाय. आता तुमच्या कमेंट सुद्धा मला येऊ शकतात आणि मी सुद्धा तुम्हाला कमेंट करू शकतो. फक्त तुम्ही मला कमेंट करा. आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. एक ब्लॉग बनवायचा म्हटलं तर एक दिवसाचं म्हणजे पूर्ण हे करावं लागतं, काहीतरी नवीन करावं लागतं का. कारण की ब्लॉग मध्ये काहीतरी युनिक लागतं. तुम्ही ब्लॉग बघता व्ह्यूज देता पण लाईक सुद्धा करत जा मित्रांनो. कारण काय तुमच्या एका लाईक मुळे माझ्या ह्या ब्लॉगला नवीन एक सुरुवात भेटन, नवीन हे भेटन म्हणजे नवीन काय म्हणतात नवीन लुक भेटन आणि मला ब्लॉगिंग करायला अजून आनंद होईल. मी तुम्हाला
100% गॅरंटी देतो की ह्या ब्लॉगला माझ्या 50 जरी लाईक आले तर मी खरं सांगतो मित्रांनो, मी पुढच्या काही दिवसामध्ये रोज नवीन नवीन काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करेन आणि ते पण इंटरेस्टिंग असं काहीतरी दाखवेन की तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याआधी तुम्हाला मला विश्वास द्यावा लागेल की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात, तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करता, सबस्क्राईब करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट तर नक्कीच करा मित्रांनो. तसं तुम्ही कमेंट कराल तसं मी ब्लॉग करायचा प्रयत्न करेन. ह्या आधी पण मी सांगितले, पण काही दिवस मध्ये कमेंट बॉक्स बंद असल्यामुळे मी काय बोललो नाही. आता नक्की करा मित्रांनो, कारण काय ब्लॉगिंग एखाद्या ब्लॉगरची हीच इच्छा असते की आपल्या सबस्क्रायबरनी आपल्या युट्यूब फॅमिलीने आपल्याला कमेंट करून सांगावं, विचारावं किंवा त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करावं. तर असंच माझी पण इच्छा आहे मित्रांनो, ते तुम्ही पूर्ण करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर तुम्ही ह्या व्हिडिओला तर जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट केले तर मी रोज डेली ब्लॉग माझे टार्गेट आहे मित्रांनो 1K सबस्क्रायबर, ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचे आणि ते तुम्हीच करू शकता. तुमच्या सपोर्टनेच ते होऊ शकतं. त्यामुळे प्लीज मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे की एवढे 2 गोष्टी फक्त करा. तर चला जास्त वेळ नाही आला तर तुम्ही चहा पावडर आणतो आणि भेटतो तुम्हाला. बघूया रोहितनी फिल्डिंग केली आहे. विष्णू बिराजदार आहेत, थोड्या वेळात पत्त्यांना जेवायला घेऊन जाणार आहेत 5 पंच म्हणून. तर मित्रांनो मी पुन्हा खाली आले. आता वाजलेच रात्रीचे 7-8 वाजले असतील आणि मी काहीतरी खायला आणण्यासाठी चाललोय. तसं भाजीला पण घेणार आहे, पण म्हणलं चला जाऊया ब्लॉगिंग करू थोडी. तर मित्रांनो सकाळची मॅच अजून चालू आहे, कालपासूनची मॅच चालू आहे, अजून चालती, काही संपायचं नाव घेत नाही. कदाचित उद्या संपल, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला दाखवतो. चला अंपायर बेनिंगचा एक एक्स्ट्रा प्लेअर स्कोरर जवळ यायचंय, नंतर ऑब्जेक्शन चालणार नाही. स्कोरर ओंकार आणि ओंकार. एखादा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर फक्त तुमचा कॅप्टन बोलेल, पूर्ण टीम अंपायरशी बोलणार नाही. बाहेरचे कोणत्याही प्लेअरने ग्राउंड मध्ये जायचं नाहीये. चला पहिला बॉल, फायनल मॅच. धन्यवाद मयूर पांडव. पहिला षटक घेऊन येतोय तो शैलेश आणि डॉट बॉल आणि पुढवला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या आणि 5व्या मित्रांनो हॉटेलमधून पार्सल घेतले, पनीरची भाजी आणि 3 चपाती 3 रोटी. मला चपातीच आवडते मित्रांनो, रोटी वगैरे मला काही आवडत नाही, त्यामुळे मी रोटी घेतली 3 आणि चपाती घेतले 3 माझ्यासाठी. तर या पिशवीमध्ये केक घेतला आहे, तिथे खूप दिवसापासून म्हणून केक आण. तर तिने दिले होते मला 50 रुपये, त्याच्यातला 40 रुपयाचा मी आता केक घेतला आहे. दिसत असेल तुम्हाला, घरी गेला दाखवतो. चॉकलेट फ्लेवरची पेस्ट्री. तर आता चला मी रोड क्रॉस करतो, कारण कसं आहे मित्रांनो रोड क्रॉस करताना मोबाईल तर नाही वापरा, पण रिकामा झाला आहे. आणि मित्रांनो कसे हॉटेलमधून पार्सल घ्यायला नीट लागते पण नाही का, विचारावं लागतं व्हेज नॉनव्हेजचं वगैरे. कारण मी ज्या हॉटेलमध्ये गेलो मित्रांनो तिथं नॉनव्हेज पण भेटतं आणि व्हेज पण भेटतं, त्यामुळं मग तर चला आता पटकन जातो मित्रांनो. आता खायचं काही टेन्शन नाही तसं, पण आता डायरेक्ट हॉटेलमधून पार्सल घेतले. आता घरी जाऊन फक्त इटिंग करायचं, फक्त इटिंग. त्याचं सगळ्यांनाच येतं, जे काम सगळ्यांनाच येतं तेच करायचे, खाणे पिणे.
तर चला आता जाऊया पटकन. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आणि कमेंट तर नक्की करा आणि लाईक पण करत जा मित्रांनो. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.